तुम्हाला माहिती आहे, दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची अखेरची वर्ष ही दक्षिणेत गेली आणि त्याचा शेवट महाराष्ट्रात झाला. पण असं का? मुघल बादशाह औरंगजेब आणि मराठा सैन्याचा सततचा संघर्ष होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी अशा सगळ्यांशी औरंगजेबाचा केव्हा ना केव्हा सामना झाला. तुम्ही पाहताय BBC मराठी. माझं नाव सिद्धनाथ आणि ही आहे औरंगजेबाच्या शेवटच्या काही वर्षांची गोष्ट. 89 वर्षांचं आयुष्य मिळालेल्या औरंगजेबाने साधारण 3 दशकं दक्षिणेत घालवली. 1681 मध्ये संपूर्ण तयारीनिशी तो दक्षिणेत उतरला. त्यावेळेला त्याच्याबरोबर प्रचंड मोठं सैन्य, संपूर्ण जनानखाना आणि 3 मुलं होती. फक्त त्याचा एकच मुलगा त्याच्यासोबत आला नव्हता. औरंगजेबाने दिल्ली सोडल्यानंतर दिल्लीची रया गेली. लाल किल्ल्यावर सुद्धा मातीचे थर जमा झाले असं म्हणतात. दख्खनेतली मोहीम जसजशी लांबू लागली तसतसं औरंगजेबाचं म्हातारपण वाढत चाललं होतं आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य अंधकारमय होत चाललं होतं. त्याच्या अत्यंत जवळच्या लोकांचे सुद्धा मृत्यू याच काळात झाले. त्याचं स्वतःचं आरोग्यसुद्धा ढासळत चाललं होतं. स्टॅनली लेन पुल यांनी औरंगजेब अँड द डिके ऑफ द मुघल एम्पायर हे पुस्तक लिहिलंय. त्याच्यात ते म्हणतात, औरंगजेबाच्या उत्तर भारतातल्या प्रदीर्घ अनुपस्थितीमुळे तिथे गोंधळ निर्माण झाला. उत्तर भारतात राजपूत उघडपणे बंड करू लागले. आग्र्याच्या परिसरातील जाट डोकं वर काढू लागले. तर मुलतानच्या जवळपासचे शीख सुद्धा मुघल साम्राज्याला आव्हान देऊ लागले. अब्राहम इराली या आणखी एका इतिहासकारानं द मुघल थ्रोन, द सागा ऑफ इंडियाज ग्रेट एम्परर्स हे पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की त्या काळी मुघल साम्राज्याचा विस्तार इतका प्रचंड झाला होता की त्याचा कारभार करणं कठीण झालं होतं. मुघल साम्राज्य स्वतःच्याच ओझ्याखाली दबलं होतं. इतकंच काय, खुद्द औरंगजेब म्हणाला होता, अजमास्त हमा फसाद ए बाकी, म्हणजे मृत्यूनंतरचं अराजक. औरंगजेबासमोर राजकारणात अनेक आव्हानं होती, पण यातला सर्वात मोठा प्रश्न होता वारसदाराचा. औरंगजेबाच्या काळात भारतात आलेल्या निकोला मानुची या इटालियन प्रवाशानं स्टोरिया दो मोगोर हे पुस्तक लिहिलंय. त्याने लिहून ठेवलंय की औरंगजेबानंतर सत्तेवर दावा असलेली त्याची मुलं सुद्धा म्हातारी व्हायला लागली होती. नातवंडांची दाढी सुद्धा पांढरी होऊ लागली होती. मानुची पुढे म्हणतो, दावेदारांमध्ये औरंगजेबाची पतवंड देखील होती. त्यांचं वय 25 ते 27 वर्ष होतं. यातली फक्त एकच व्यक्ती औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होती. सत्ता संघर्षात इतर लोकांना एकतर त्यांचे हातपाय तोडून घ्यावे लागले असते किंवा जीवाला मुकावं लागलं असतं. 1705 मध्ये औरंगजेबानं वाघिंजेरा हा मराठ्यांचा किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावात मुक्काम ठोकला, जेणेकरून त्याच्या सैनिकांना थोडा आराम मिळावा. इथेच औरंगजेब आजारी पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्लीला जाण्याच्या इराद्यानं तो अहमदनगर म्हणजे सध्याचं अहिल्यानगर त्या दिशेने निघाला. मात्र तो त्याचा शेवटचा मुक्काम ठरला. 14 जानेवारी 1707ला 89 वर्षांचा हा मुघल बादशाह पुन्हा एकदा आजारी पडला. काही दिवसात तो बरा झाला. त्यानंतर तो पुन्हा दरबारही भरवू लागला. मात्र यावेळेस त्याला अंदाज आला होता की आता त्याच्याकडे फार वेळ शिल्लक राहिलेला नाहीये. त्याचा मुलगा आझम याचा वाढता उतावीळपणा त्याला अस्वस्थ करत होता. औरंगजेबाचे 2 मुलगे आझम आणि शाह आलम यांच्यात सत्तेसाठी संघर्ष होणार हा अंदाज होता. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये औरंगजेबानं त्याच्या मुलांना 2 पत्र लिहिली. त्यात त्याने लिहिलं, माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी सत्तेसाठी आपापसात लढू नये. मात्र तरी देखील मला दिसतंय की माझ्या मृत्यूनंतर बराच रक्तपात होणार आहे. माझी देवाकडे प्रार्थना आहे की प्रजेसाठी काम करण्याची इच्छा त्यानं तुमच्यात निर्माण करावी आणि राज्यकारभार चालवण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करावी. इतिहासकार यदुनाथ सरकार लिहितात, औरंगजेब सकाळचा नमाज पडला आणि मग तसबीचे मणी मोजू लागला. हळूहळू तो बेशुद्ध होऊ लागला आणि त्याला श्वास घेणं सुद्धा कठीण होऊ लागलं. मात्र शरीर कमकुवत असून देखील जपाच्या माळेवरची त्याची बोटं तशीच होती. जुम्म्याच्या दिवशी त्याचा मृत्यू व्हावा अशी त्याची मनोमन इच्छा होती. अखेर औरंगजेबाची ही इच्छा सुद्धा पूर्ण झाली. मृत्यूपूर्वी औरंगजेबानं मृत्यूपत्र तयार केलं होतं. त्यात म्हटलं होतं की त्याच्या मृतदेहाचं दफन जवळच्याच एखाद्या ठिकाणी कोणत्याही ताबूत शिवाय करण्यात यावं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी त्याचा मुलगा आझम तिथे पोहोचला. शोक करून आणि त्याची बहीण झीनतुन निसा बेगमला धीर दिल्यानंतर
आझम त्याच्या वडिलांचा मृतदेह थोड्या अंतरावर घेऊन गेला. त्यानंतर औरंगजेबाचा मृतदेह दौलताबादजवळच्या खुलताबादमध्ये सुफी संत शेख जैनुद्दीन यांच्या कबरी शेजारी दफन करण्यात आला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाह आलम आणि आझम शाह या दोघांमध्ये सत्ता संघर्ष झाला. शाह आलम यात विजयी झाला आणि आझम शाहनं कट्यारीनं स्वतःचं आयुष्य संपवलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 5च वर्षात शाह आलमचा सुद्धा मृत्यू झाला. 1712 ते 1719 या 7 वर्षांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक 4 मुघल बादशाह तख्तावर बसले. त्याउलट त्या आधीच्या 150 वर्षांमध्ये फक्त 4 मुघल बादशाहांनी भारतावर राज्य केलं होतं.